ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना महाशिवरात्री स्पेशल अशी झटपट रेसिपी करणार आहोत. अगदी दिसायला म्हणाल ना तर अप्रतिम दिसते, खायला तर भन्नाटच लागते. आणि जर तुम्ही एकदा केली ना तर ही रेसिपी तुम्ही महाशिवरात्रीलाच नाही तर नेहमी कराल, इतकी जास्त अप्रतिम रेसिपी तयार होते. बनवायलासुद्धा अगदी झटपट बनते, कमीत कमी साहित्यामध्ये बनते. त्यामुळे चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे मी ही रेसिपी 2 जणांसाठी करते ना, त्यानुसार बघा 1 वाटी शाबूस तांदूळ भिजवून घेतला होता. आपण नेहमीप्रमाणे जसं शाबूस तांदूळ भिजवतो ना, अगदी त्याच पद्धतीने शाबूस तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत. मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. खरं तर ही रेसिपी खायला ना थोडीशी तिखट असली की खायला छान लागते. पण जर लहान मुलांसाठी करत असाल, ते सुद्धा खाणार असतील, तर मग मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही कमी करू शकता. आता बघा सगळी मिरची यामध्ये मी घालून घेतली आहे आणि शाबूस तांदूळ आपण छान असा यामध्ये मिक्स करून घेऊया. शाबूस तांदूळ भिजवल्यानंतर ना बाउलमध्ये काढल्यावरती तुम्हाला अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा आहे. कारण की भिजवल्यानंतर शाबूस तांदूळ हा एक गठ्ठी होतो, त्यामुळे शक्यतो मोकळा वगैरे करून घ्या. इथे मी एक मीडियम आकाराचा बटाटा किसून घेतला आहे. उकडलेला बटाटा होता. जर तुम्ही बटाटा हाताने स्मॅश केला ना तर त्याचे गाठी वगैरे राहतात. त्यामुळे शक्यतो बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. म्हणजे अगदी व्यवस्थित असा तो बारीक होतो, मॅश होतो. आता यामध्ये 2 ते 3 चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. हा शेंगदाण्याचा कूट भाजलेला आहे, भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे. तुमच्याकडे जर कच्च्या शेंगदाण्याचा असेल ना तर तो सुद्धा घालू शकता, पण शक्यतो भाजलेले शेंगदाण्याचा कूट घाला, म्हणजे रेसिपीची जी चव आहे ना ती अजून जास्त वाढते. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि अगदी थोडीशी चिमूटभर इतपत साखरसुद्धा घातलेली आहे. आता हे छान असं हलवून घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला मिरचीमुळे हाताला त्रास वगैरे होत असेल ना तर तुम्ही हातामध्ये प्लास्टिकची पिशवी घालूनसुद्धा हे मिक्स करू शकता, मळू शकता, किंवा मग अशा पद्धतीने हाताने सुद्धा मिक्स करू शकता. फक्त चमच्याने मिक्स करू नका. चमच्याने जर तुम्ही मिक्स केलं ना तर मग इतकं व्यवस्थित असं मिक्स होत नाही. पाहू शकता अगदी छान असं ही मळून घेते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता पाहू शकता आपलं पीठ जे आहे ना ते अगदी व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. आता इथे आपण एक प्लेट घेतली आहे. तुम्ही कोणतीही छोटी मोठी प्लेट घेऊ शकता किंवा मग एखादं पोलपट वगैरे असतं ना ते सुद्धा घेऊ शकता. आता त्यानंतर आपल्याला इथे एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे. बघा प्लास्टिकची पिशवी जी आहे ना ती मी अशा पद्धतीने कट करून घेतली आहे. म्हणजेच त्याचा असं चौकोनी भाग होईल ना अशी कट करून घेतली आहे. आता याला आपल्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. खूप जास्तसुद्धा तेल लावू नका. बघा अगदी थोडंसं तेल लावायचं आहे आणि अगदी पसरून तेल लावायचं आहे आपल्याला. आता जो आपण पिठाचा गोळा करून घेतला होता ना तो एक गोळा घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने अशा पद्धतीने थापून घ्यायचा आहे. हाताला जर खूप जास्त चिटकत वगैरे असेल ना तर हातालासुद्धा तुम्ही इथे तेलाचा हात घेऊ शकता आणि मग नंतर थापू शकता. आता बघा अगदी थोडंसं मी आपण थालीपीठ थापतो ना त्या पद्धतीने थोडंसं चपटं करून घेतलं आहे हे आणि पलटी करून अशा पद्धतीने त्याला करंजीचा आकार दिलेला आहे. तुम्ही यापूर्वी कधी अशा पद्धतीने आकार दिलता का? किंवा मग अशा पद्धतीने वडे तुम्ही कधी केलते का? हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. खायलासुद्धा अगदी कुरकुरीत लागतात. आतून म्हणाल ना तर अगदी पोकळ होतात, खुसखुशीत होतात. नंतर ना मी पुढे तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे आपले वडे किती जास्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झाले आहेत ते. खरंच एकदा या पद्धतीने वडे नक्कीच करून पहा आणि या महाशिवरात्रीला तर नक्कीच करून पहा. कारण की आता महाशिवरात्री जवळ आली आहे, त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी तरी केलीच पाहिजे. इथे पाहू शकता मी थोडासा असं लंबगोळी करंजी आकार दिला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता किंवा जर तुम्हाला अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आकार द्यायचा नसेल ना तर तो आपला करंजीचा साचा असतो ना त्यामध्ये तुम्ही प्लास्टिकची पिशवी ठेवू शकता आणि करंजीचा साचा हा बंद करून घेऊन अगदी छान असा त्यालासुद्धा आकार येतो करंजीचा. त्यामुळे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता. झटपटसुद्धा होतात, खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. आपण नेहमीचे जे वडे थापतो ना त्यामुळे हाताची आगसुद्धा खूप होते. पण या पद्धतीने जर वडे केले ना तर दिसायलासुद्धा अगदी युनिक दिसतात आणि खायलासुद्धा अगदी कुरकुरीत होतात. इथे बघा दुसरीसुद्धा करंजी मी करून घेतली आहे. ही करंजी जी आहे ना ती थोडीशी लहान केली आहे. तुम्ही अशा पद्धतीने लहान मोठी तुम्हाला ज्या आकार आवडेल ना किंवा
ज्या साईजमध्ये करायची आहे ना त्या साईजमध्ये ह्या करंज्या करू शकता. पाहू शकता किती छान असा त्याला आकार आलेला आहे. आता सगळ्या करंज्या इथे मी करून घेतल्या आहेत. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती तेलसुद्धा तापत ठेवलं आहे. तेल छान आपल्याला इथे कडकडीत तापून घ्यायचं आहे. आता तेल तापलं की नाही ते बघा, मी चेक करण्यासाठी अगदी थोडंसं शाबूस तांदळाचा तुकडा घालून घेतला आहे. तो छान वरती आला की आपलं तेल छान असं तापलेलं आहे. तेल तापल्यानंतर या करंज्या यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही कोणाला दिल्या ना अशा करंज्या खायला तर त्यांना कळणारसुद्धा नाही की ह्या आपण अशा पद्धतीने बनवल्या आहेत. तर आता बघा, मीडियम गॅसवरती या करंज्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत. खूप जास्त गॅस फास्ट करायचं नाही किंवा स्लोसुद्धा ठेवायचं नाही. अगदी मीडियम गॅसवरती कंटिन्यू आपल्याला ह्या करंज्या शिजून द्यायच्या आहेत. जर खाली थोडंसं चिटकत वगैरे असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही चमच्याने हे असं हलवून घेऊ शकता, म्हणजे अगदी पटकनी खालची बाजू निघली जाते. जर तुम्ही झाऱ्याने काढत बसले ना तर मग करंजी वगैरे फुटू शकते. त्यामुळे शक्यतो चमच्याचा वापर करा सुरुवातीला. आणि नंतरनं बघा, अगदी या पद्धतीने करंजी आपल्याला पलटी करून घ्यायची आहेत. आता दोन्ही साईडने छान गोल्डन रंग, बदामी रंग येईस्तोपर्यंत ना ह्या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. नक्कीच एकदा खरंच बनवून पहा. आपण नेहमीची खिचडी करतो, शाबूस तांदळाचे वडे करतो, पण या पद्धतीने करंजीचा आकार देऊन वडे करून पहा. खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात. कोणत्याही चटणीबरोबर खा, दह्यासोबत खा किंवा मग आपण जे शेंगदाण्याचं बेसन करतो ना त्याबरोबरसुद्धा तुम्ही इथे हे खाऊ शकता. इथे पाहू शकता आता करंजीचा रंग जो आहे ना तो आपला बदललेला आहे, म्हणजे छान असा गोल्डन रंग आलेला आहे. अजून 1 मिनिटभरासाठी मी इथे तळून घेते आणि नंतरनं या करंज्या तेलामधून काढून घेणार आहे. आता इथे पाहू शकता करंज्या छान अशा झालेल्या आहेत. आतनंसुद्धा शिजलेल्या आहेत, कारण की ह्या करंज्या मी मीडियम गॅसवरती तळून घेतल्या आहेत. जर तुम्ही कंटिन्यू फास्ट गॅसवरती करंज्या तळल्या ना तर त्या आतून शिजणार नाही किंवा मग आपल्याला जशा पोकळ वगैरे हव्या आहेत ना त्यासुद्धा होणार नाही. त्यामुळे शक्यतो करंज्या मीडियम गॅसवरतीच तळून घ्या. इथे पाहू शकता करंजीचा रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे. आतूनसुद्धा इथे पाहू शकता, मी इथे तोडून दाखवते तुम्हाला. अगदी पोकळ झालेली आहे आणि खायला ना अप्रतिम लागते. नक्कीच एकदा करून पहा. तर आजची ही महाशिवरात्री स्पेशल करंजीची रेसिपी, उपवासाची करंजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.